नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर. तुम्ही पाहत आहात सकलम. कोल्हापूरच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे समरजित घाडगे. घाडगे घराण्याची परंपरा, राजे विक्रमसिंह घाडगे यांच्यापासून मिळालेला राजकीय आणि सामाजिक वारसा, त्याचबरोबर सहकार क्षेत्रातील भक्कम पायाभूत काम, यामुळे समरजित घाडगे यांची ओळख केवळ राजकीय नाही तर एक सामाजिक नेतृत्व म्हणूनही तयार झाली आहे. 2024च्या विधानसभेवेळी भाजपकडून उमेदवारी मिळाली नसल्यानं त्यांनी शरद पवार राष्ट्रवादीतून विधानसभा लढली. त्यांच्या प्रचारासाठी खुद्द शरद पवार हे देखील आले होते. मात्र गेली काही दिवसात पुलाखालून बरेच पाणी वाहिले. आता समरजित घाडगे यांनी नुकतंच कमळ हातात घेत भाजपात घरवापसी केली. परंतु प्रश्न इथे संपत नाहीत. खरी गोष्ट सुरू होते त्यांच्या राजकीय टायमिंग पासून. 2016 मध्ये त्यांचा राजकीय प्रवास भाजपमधून सुरू झाला. 2019च्या विधानसभेवेळी ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले. मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला. मात्र त्यांचा हा प्रवास फक्त पक्ष बदलण्याचा नाही, तर समरजित घाडगे यांची 2029च्या विधानसभेसाठी तयारी असल्याचे सांगितलं जात आहे. कधी कधी एखाद्या नेत्याचा राजकीय प्रवास हा सरळ रेषेत चालत नाही. या प्रवासात काहींना धक्के खावे लागतात, तर काही वेळा या प्रवासात वळण असतात आणि यातून पुन्हा नव्याने प्रवासाला सुरुवात करावी लागते. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कागल तालुक्याचा आवर्जून उल्लेख केला जातो. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच कागलचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे राजकारणाचं व्यासपीठ म्हणून देखील कागलकडे पाहिलं जातं. त्यातच समरजित घाडगे यांची भाजपमध्ये एंट्री झाल्याने आता कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. कारण समोर आहेत कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ, जे राज्यात मंत्री देखील आहेत. याशिवाय एक मातब्बर राजकारणी म्हणून देखील त्यांची ओळख आहे. हसन मुश्रीफांनी गेल्या अनेक वर्षात कागलमध्ये आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. तर 2029 मध्ये कदाचित मंत्री मुश्रीफ यांच्या समोर देखील समरजित घाडगेंचं आव्हान असू शकतं. हे नाकारता येणार नाही. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. प्रत्येक मतदारसंघात एक फॅक्टर असतो. तो म्हणजे काही वेळा सत्तेच्या विरोधात तयार झालेलं जनमत, म्हणजेच प्रस्थापित उमेदवाराविरोधातील मतांची ताकद. 2019 आणि 2024 मध्ये झालेल्या विधानसभेवेळी समरजित घाडगेंना मिळालेली मतं ती पूर्णपणे त्यांची वोट बँक आहेत, अथवा मंत्री हसन मुश्रीफांच्या विरोधातील ती मते आहेत काय, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. यापूर्वी झालेल्या विधानसभा लढतीकडे पाहिले असता एक गोष्ट स्पष्ट दिसते. जेव्हा जेव्हा कागलमध्ये एकास एक लढत झाली, तेव्हा हसन मुश्रीफ अडचणीत आले किंवा मतांची संख्या कमी झाली. परंतु राजकारण हे केवळ लढाई नसते, किंवा आपल्या विरोधातील उमेदवाराचा पराभव करणे म्हणजे केवळ राजकारण नसून ती एक रणनीती देखील असते. आणि याच ठिकाणी हसन मुश्रीफांचा मोठा अनुभव पुढे येतो. 6 पैकी 5 निवडणुकांच्या मध्ये त्यांनी बाजी मारत आपला राजकीय सारीपाट दाखवून दिला आहे. कधी घाडगे घराण्यात फूट, तर कधी मंडलिक आणि घाडगे असे 2 उमेदवार. मात्र राजकारण इथेच संपत नाही. आता प्रश्न आहे, भाजपमध्ये समरजित घाडगेंच्या पुनरागमनामुळे हीच परिस्थिती पुन्हा तयार होणार का? कारण कागलच्या राजकारणात महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना असे 2 प्रवाह दिसतात. एकीकडे घाडगे तर दुसरीकडे इतर स्थानिक गट. यामध्ये माजी खासदार संजय मंडलिक गट, त्याचबरोबर माजी आमदार संजयबाबा घाडगे गट यांचं आव्हान देखील असणार आहे. संजयबाबा घाडगे आणि समरजित घाडगे यांचे अंतर्गत राजकीय संबंध कोल्हापूर जिल्ह्याला माहिती आहेत. एकाच पक्षात असले तरी ते दीर्घकाळ एकत्र टिकतील का, आणि ते टिकले तर एकमेकांना मनापासून साथ देतील का, हा मोठा प्रश्न आहे. त्यातच कागल आणि मुरगुड नगर परिषदेवेळी मंडलिक गट विरुद्ध मुश्रीफ घाडगे असा संघर्ष आपण पाहिला आहे. म्हणजेच 2029च्या विधानसभा निवडणुकीत वीरेंद्र संजय मंडलिक यांची एंट्री झाली तर आश्चर्य वाटायला नको. आणि वीरेंद्र यांची विधानसभेसाठी एंट्री तशी जवळपास निश्चित देखील मानली जात आहे. त्यामुळे 2029च्या विधानसभेचा सामना समरजित घाडगे यांना फारसा सरळ किंवा सोपा दिसत नाही. एकतर विधानसभेची ही लढत दुरंगी होईल, म्हणजे घाडगे विरुद्ध मंडलिक गट, किंवा तिरंगी झाली अथवा हसन मुश्रीफांनी कंबर कसली तर पुन्हा घाडगे विरुद्ध मंडलिक विरुद्ध मुश्रीफ अशी शक्यताही नाकारता येत नाही. कारण राजकारणात कधीही आणि काहीही घडू शकते. 2029 पर्यंत अनेक राजकीय समीकरणे बदलू शकतात. त्यामुळे कागलचं नेतृत्व कोणाकडे जाणार हे आत्ताच सांगणे कठीण आहे. त्याला अजून काही कालावधी जाणं अपेक्षित आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपची आतील गोटातील राजकीय यंत्रणा.
2014 मध्ये सत्तेत असताना समरजित घाडगेंना पुणे म्हाडाचं अध्यक्षपद मिळालं होतं. भाजपचे जिल्हाध्यक्षपद देखील त्यांच्याकडे देण्यात आलं होतं. एकूणच काय तर त्यांच्या नेतृत्वावर भाजपने विश्वास दाखवला होता. याशिवाय समरजित घाडगे यांच्या रूपाने कागलमध्ये भाजपने आपले पाय रोवले होते. त्यातूनही विधानसभेच्या उमेदवारीसाठी वाट न पाहता ऐनवेळी समरजित घाडगे राष्ट्रवादीत गेल्यानं त्यांच्या या निर्णयावर काही भाजप नेत्यांच्या मनात अजूनही खंत असल्याची चर्चा आहे. कारण राजकारणात काही वेळा पक्षनिष्ठा देखील महत्वाची असते आणि भाजपमध्ये ती जास्त आहे. त्यामुळं पक्षनिष्ठा की संधी असा सवालही घाडगे यांच्या राजकीय प्रवास पाहिला तर उपस्थित होतो. दरम्यान भाजप प्रवेशानंतर समरजित घाडगे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. समरजित घाडगे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचताच त्यांचे अत्यंत उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे होत घाडगे यांना दिलेलं आलिंगन आणि त्यानंतर झालेला स्नेहसंवाद यामुळे दोघांच्या मधील केमिस्ट्री स्पष्टपणे जाणवत होती. यावेळी दोघांच्या मध्ये सुमारे अर्धा तास विविध राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक विषयावर सविस्तर चर्चा झाली. त्यामुळेच आणखी एक उत्सुकता लागून आहे, ती म्हणजे भाजप समरजित घाडगे यांचं पुनर्वसन कसं करणार, त्यांच्याकडे आता कोणते पद देणार, की 2029च्या विधानसभेसाठी समरजित घाडगे यांना संधी देणार, की केवळ हसन मुश्रीफांच्या विरोधातील ही केवळ राजकीय चाल आहे काय, असे एक ना अनेक प्रश्न उभे आहेत. कारण 2029ची विधानसभा ही अनेकांच्या राजकीय अस्तित्वाची परीक्षा असणार आहे. त्यामध्ये समरजित घाडगे हे देखील आहेतच. त्यामुळे कागलच्या राजकारणात पुन्हा संघर्ष तयार होणार का, किंवा वीरेंद्र मंडलिक यांची एंट्री होणार आणि त्यामुळे कागलच्या राजकारणात नवं वळण लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. धन्यवाद.